पदवी परीक्षांचे वेळेत निकाल लावण्यात अपयशी ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना घरी पाठवा अशी मागणी माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून विद्यापीठावर प्रशासक नेमण्याची मागणी सुद्धा मुणगेकरांनी केली आहे। तसंच ज्या घाई गडबडीत उत्तरपत्रिका तपासण्याचं काम सुरू आहे ते पाहून निकालाचा दर्जा काय असणार हा प्रश्नही मुणगेकरांनी उपस्थित केला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर पूर्णपणे अभूतपूर्व पेचप्रसंग जो निर्माण केला डॉक्टर संजय देशमुख कुलगुरू यांच्या अत्यंत अविवेकी आणि अदूरशिरपणाच्या निर्णयामुळे संबंध सिस्टीम त्यांनी वेठीस धरली अशा प्रकारे आणि मुलांचं भवितव्य धोक्यात घालण्याचा निर्णय त्याने जो घेतला त्याबद्दल त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे अशी माझी पहिली मागणी आहे। दुसरी माझी मागणी अशी आहे की मगाशी मी जे सांगितलं की कंपनी बदलली 2013 पासून इंजिनिअरिंगच्या पेपरचं असेसमेंट सुरू आहे। असं असताना नवीन कंपनी आणणं ते आणताना टेंडर काढले होते का मला माहिती आहे त्याच्यामध्ये असे की त्या कंपनीला पूर्वीपेक्षा 1.5 पट पैसे जास्त दिलेले आहेत। नेमके किती मला माहीत नाही परंतु त्याचे हे टेंडर बघितले होते का किती कंपन्या आलेल्या होत्या। सरकारच्या नियमाप्रमाणे फायनान्स कोड जे असतं सरकारचे नियम आहेत। विद्यापीठ स्वायत्त आहे म्हणजे स्वयंभू आहे असं नव्हे। तर अशा प्रकारे विद्यापीठामध्ये हे सगळे प्रकार हे करताना एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट देताना त्याची टेंडर मागितले होते का फायनान्स कोड फॉलो केलेला आहे का या सगळ्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे। ज्युडिशियल एन्क्वायरी व्हायला पाहिजे मुंबई हायकोर्टाच्या किंवा कुठल्याही हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या त्याच्यामुळे। तिसरी गोष्ट अशी आहे की विद्यापीठाचे संजय कुलगुरू यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हणजे त्यांना आदत द्यायला पाहिजे राजीनामा असं माझं म्हणणं आहे। ते आता कसे कंटिन्यू करतात ह्यातच मला नेमकं आश्चर्य वाटतं। मग एवढ्या मोठ्या पदावर गेलेल्या माणसाला काही नैतिक जबाबदारी आहे की नाही। विद्यापीठावर कुलपतींनी ताबडतोब प्रशासक नेमला पाहिजे अशी मागणी आहे। दे शुड अपॉइंट द